कीर्तनाची वारी। बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवुनी भार खांदी लेवउनी पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवुनी भार खांदी तुका म्हणे नेदी गांजवाने कासी तुका म्हणे नेदी गांजवाने कासी उदार जीवासी आपुलिया एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवुनी भार खांदी विठ्ठला विठ्ठला बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी कडी वागवुनी भार खांदी समचरण सरोज सांद्रणी लांबुदाभम जगननी तपानी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन हात करे चरणा संताजीला दुसरे चरणा संताजीला त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो दुसरे चरण संताजीला दुसरे चरण संताजीला त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो निहाता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेज स्फुर्दिक प्रदेशम विरींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानादेव ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काय माझे वाणी मानिल संताशी रंग हो चित्ताशी आपुल्या किंवा ऐके वचन कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावे जोडी बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी
एकाएकी केला मिराशीचा धनी, कडी वागवोनी भार खांदी, प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील सर्वांच्या परिचित असणारा, आई वडिलांचं महत्त्व प्रतिपादित करणारा, चार चरणाचा महाराजांच्या गाथ्यातला अभंग आजच्या सेवेला. विठ्ठला देवाची द्वारी कीर्तनाची वारी या मालिकेच्या अंतर्गत सुरू असलेला हा सुंदर असा उपक्रम आणि या उपक्रमातील माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली ही सेवा. तसं पाहायला गेलं तर मी काय फार मोठा विद्वान नाही, पण तरीसुद्धा एक वाक्य सांगून जाईन आत्ताच्या कीर्तनामध्ये. तुम्हासारख्या ज्ञानी माणसांना शिकवण्या एवढा मी ज्ञानी नाही. काय म्हटलं? तुम्हासारख्या ज्ञानी माणसांना शिकवण्या एवढा मी ज्ञानी नाही, पण 2 तास हलू देणार नाही एवढा अज्ञानी नाही. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आई बापाचं महत्त्व प्रतिपादित करतायत आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाप करी जोडी लेकोराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी. अरे बाप त्याला म्हणायचं असतं की जी स्वतःच्या शरीराकडं प्रसंगी आपल्या देहाकडं कधी विचार करत नाही, देहाचा कधी विचार करत नाही, पण आयुष्यभर आपल्या लेकरासाठी राबत असतो. त्या राबणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे महाराज बाप. आणि मग आयुष्यभर कमावलेली संपत्ती निघून जाताना, इह लोकातली यात्रा संपवताना आयुष्यभराची जमावलेली पुंजी आपल्या लेकराच्या स्वाधीन करतो आणि रिकाम्या हातानं निघून जातो. त्याचं नाव आहे बाप. याच्या पुढं तुकोबाराय सांगतात, अरे बालपणामध्ये एका लेकराला एखादा अलंकार घातला अथवा नवीन कपडे अंगामध्ये घातली तर लेकराच्या अंगातली वस्त्र आणि अलंकार पाहून ज्याला संतोष पावतो, ज्याचं मन तृप्त होतं, त्याचं नाव आहे बाप. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे बाबा रे, आयुष्यभर महाराज जो गांजत राहतो आणि लेकराच्या हितासाठी तळमळ करत राहतो, प्रसंगी स्वतःच्या प्राणाचाही कधीच विचार करत नाही, पण लेकराच्या हिताचा आयुष्यभर ज्याच्या डोक्यामध्ये विचार असतो आणि लेकरासाठीच राबतो, त्याचं नाव आहे बाप. हा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठला मी नेहमी कीर्तनामध्ये एक वाक्य सांगत असतो की बाबा रे, आई झाल्याशिवाय आईचं अंतःकरण कळत नाही. वाक्य पुन्हा ऐका, आई झाल्याशिवाय आईचं अंतःकरण कळत नाही आणि बाप झाल्याशिवाय बापाचं कर्तव्य कळत नाही. त्याच्यासाठी आई व्हावं लागतं, नाहीतर त्याच्यासाठी बाप व्हावं लागतं. बाबा रे, आई झाल्याशिवाय आईचं अंतःकरण कळत नाही. जिनं 9 महिने महाराज पोटामध्ये ओझं वागवलं, तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, लालन पालन पोषण केलं, समाजामध्ये मान मान्यता प्रतिष्ठा सत्ता संपत्ती ऐश्वर्य मिळवण्यासाठी जिनं स्वतःचा देह महाराज झिजवला, ती आई असते. आणि म्हणून आई झाल्याशिवाय आईचं अंतःकरण कळत नाही. अरे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की लेकराच्या हिताचा कळवळा कोण वाहत असेल तर ती केवळ आई असते. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. निरपेक्ष जीवावर प्रेम जर कोण करत असेल तर ती महाराज आई असते. आणि निस्वार्थ प्रेम, त्याचं मातृत्वाचं नाव महाराज आई आहे. आणि म्हणून जगाच्या बाजारामध्ये सगळ्या गोष्टी विकत मिळतील, प्रयत्न, पैसा आणि सत्ता. प्रयत्न, पैसा, सत्ता या 3 गोष्टी असल्यावर जगातली पाहिजे ती गोष्ट महाराज विकत घेता येते प्रयत्नानं. प्रयत्नानं आज जगाच्या बाजारात काही मिळत नाही. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास, तुका म्हणे प्रयत्नानं काहीही करता येईल. पैसा, आता अलीकडच्या काळामध्ये जग जिथं येऊन ठेपलं हे, त्याचं नाव आहे पैसा. पैशानं या बाजारात काही विकत मिळत नाही, पाहिजे ते पैसा असल्यावर मिळेल. म्हणून प्रयत्न, पैसा आणि तिसरी गोष्ट सत्ता. सत्ता आल्यावर सर्व काही करता येईल. ऐका, प्रयत्न, पैसा आणि सत्ता या 3 गोष्टी महाराज पाहिजे ती गोष्ट मिळवून देतात. पण गेलेले आई आणि बाप, प्रयत्न, पैसा आणि सत्ता किती जरी असेल तर आईबाप मात्र पुन्हा या बाजारात मिळत नाहीत. विठ्ठला मी नेहमी कीर्तनामध्ये एक विनोद सांगत असतो, प्रयत्नानं काय मिळणार नाही. एखाद्याचं राहतं घर विकायची वेळ आली, कुणाची तशी येऊ नये, पण एखाद्याचं राहतं घर विकायची वेळ आली, प्रयत्न केल्यावर दुसरं बांधता येईल किंवा विकलेलं पुन्हा घेता येईल. एखाद्याची असलेली आपल्या वडिलोपार्जित शेतजमीन, परंपरेची असलेली शेतजमीन गरिबीमुळं दारिद्र्यामुळं विकायची वेळ आली, प्रयत्न, पैसा आणि सत्ता असल्यावर गेलेली जमीन पुन्हा मिळवता येते.
गेलेलं घर पुन्हा मिळवता येतं, पण प्रयत्न, पैसा आणि सत्ता या 3 गोष्टी आई बाप मिळवण्यासाठी निष्फळ ठरतात. विठ्ठल आणि म्हणून एका कवीने सांगितलं, रे जगाच्या बाजारात जरी तुला सगळं काही मिळत असेल, तू किती धनवान असशील, श्रीमंत असशील, सत्तावान असतील, जगामध्ये तुला मानमान्यता प्रतिष्ठा सगळं काही असेल, पण जगामध्ये तुला जन्म देणारे आई आणि बाप यांची जर मायेची सावली नसेल, अरे जिनं तळहाताचा पाळणा केला, अरे जिनं मायेच्या पदराच्या आड घातलं, शाळेत नोंद आल्याबरोबर जिनं महाराज आमचा पदरच डोळ्याला लावला आणि आमच्या डोळ्याची आसवं पुसली, अरे मांडीवर घेतलं जिनं स्तनपान केलं, शाबासकीची पाठीवर जिनं थाप मारली, अनेक खोड्या केल्यानंतर ज्या वेळेला सगळीच मिळून येतात आणि लेकराचं महाराज नको त्या खोड्या सांगतात, त्यावेळेला आई म्हणते माझं लेकरू तसं. लेकरू कसंही असलं तर आई कधी म्हणते का माझं वाईट आहे? पोरग नकट, आंधळ, काळं, लंगडं, नाहीतर शेंबडा असू दे, उलट आई म्हणते आला माझा बाबू, आला माझा राजा, आला माझा वाघ. ते काय वाघ आहे का भाऊ? अहो खोली झुरळ निघालं तर याला पळताबोई थोडी होती. आई म्हणते आला माझा वाघ. आई झाल्याशिवाय आईचं अंतःकरण कळत नाही. मी आजच्या या कीर्तनामध्ये तुम्हाला रामायणातली एक आई सांगणार आहे, रामायणातला एक बाप सांगणार आहे. देवाची येत वारी कीर्तनाची वारी.